गुड मॉर्निंग. आज आपण आपला नवीन धडा सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आपण आहे प्रोबॅबिलिटी, म्हणजे आपला संभाव्यता. 5वा धडा आहे, कारण आपलं जे सेमिस्टरचं पोर्शन आहे त्याच्या पुढचं पोर्शन आपण सुरू करणार आहोत. तर आपला हा 5वा लेसन आहे प्रोबॅबिलिटी, म्हणजे संभाव्यता. तर प्रोबॅबिलिटी, संभाव्यता, शक्यता असं पण म्हणतो आपण. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं, तर आपल्याला प्रोबॅबिलिटी म्हणजे काय त्याची ओळख करून घ्यायची. इंट्रोडक्शन आहे, सॅम्पल स्पेस काय आहे, इव्हेंट काय आहे हे नंतर आहे. आधी आपल्याला रॅन्डम एक्सपेरिमेंट काय ते शिकायचं. रॅन्डम एक्सपेरिमेंट्स अँड इट्स आउटकम, सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट, प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट, असं आपल्याला सगळं शिकायचं आहे. आता शक्यता म्हणजे काय, तर आपण एखाद्या गोष्टीची शक्यता वर्तवतो की आज पाऊस येणार आहे किंवा आज असं होईल, कदाचित मी जाईन, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण तिथे शक्यता वर्तवतो. एक पॉसिबिलिटी आपण म्हणतो त्याला. प्रोबॅबिलिटी म्हणजे दुसऱ्या शब्दात तिथे पॉसिबिलिटी आहे. तर असं आपण काही प्रेडिक्शन्स करतो, म्हणजे काही शक्यता वर्तवतो. पॉसिबिलिटीज फॉर द फ्युचर, म्हणजे आपण काय म्हणतो, मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. कदाचित आपण बोलतो ना, कदाचित पाऊस आज सुरू होईल. आपण तिथे पॉसिबिलिटी सगळी सांगतो. द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज, म्हणजे महागाई आता वाढणार आहे. आता ही शक्यता आहे. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. ते आपल्या इंडियन क्रिकेट टीमला डिफीट करणं इम्पॉसिबल आहे नेक्स्ट मॅच मध्ये. ही आपण एक पॉसिबिलिटी, असं आपण नक्की माहित नाही आपल्याला काय होईल, पण आपण एक पॉसिबिलिटी आपण प्रेडिक्ट करतो की असं होऊ शकतं. तर आपल्या मॅथ्स मध्ये पण असे काही गोष्टी आहेत, असे काही एक्सपेरिमेंट्स आहेत ज्याच्या आपण पॉसिबिलिटीज काय काय आहे ते सांगू शकतो. जसं आता इथे आपण बघा, क्रिकेट मॅच जेव्हा असते तेव्हा टॉस केला जातो. टॉस, आता टॉस मध्ये काय ठरवलं जातं, एक जो कॅप्टन असतो तो हेड बोलतो, एक टेल बोलतो, दुसऱ्याचं टेल असतं. मग छापा उडवल्यानंतर जे काही येईल, हेड किंवा टेल, त्याच्यापैकी तो टॉस जिंकतो. तर याच्यामध्ये 2च पॉसिबिलिटी असू शकतात. म्हणजे जेव्हा आपण टॉस करतो किंवा एखादा कॉइन आपण थ्रो करतो, एखादं नाणं फेकतो, तर त्या नाणं फेकण्यामध्ये एकच पॉसिबिलिटी असू शकते. 2च पॉसिबिलिटी असतात. पहिली म्हणजे हेड आणि दुसरी टेल, म्हणजे छापा किंवा काटा येईल. याच्या व्यतिरिक्त काय येऊ शकतं का? याच्या शक्यता आपल्याला माहित आहे. म्हणजे एखादं नाणं मी फेकलं तर काय बरं असणार पॉसिबिलिटीज, तर छापा किंवा काटा, हेड और टेल, दोघांपैकी एक काहीतरी येणार, पण दोन्ही नाही येत कधी. या 2 पॉसिबिलिटीज आहेत, पण यातला एकच काहीतरी मला रिझल्ट मिळू शकतो. आयदर तुम्हाला छापा मिळेल, हेड मिळेल और टेल मिळेल. पण नक्की काय मिळणार हे पण आपण कन्फर्म नाही सांगू शकत की मला छापाच मिळेल, असं नाही. म्हणजे आपण खात्रीने नाही सांगतायत, पण आपल्याला माहित आहे की काय येऊ शकतं. म्हणजे एक तर छापा येईल किंवा काटा येईल, पण नक्की काय येणार ते नाही सांगता येत. मग असे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये मला त्याचे आउटकम्स माहित आहेत, म्हणजे त्याचे रिझल्ट माहित आहेत, काय येऊ शकतं, पण नक्की काय त्याच्यातलं येणार हे नाही मला माहिती. आता कॉइन टॉस केल्यानंतर मला माहित आहे एक तर हेड येईल और टेल येईल, पण नक्की काय येणार हे नाही मी खात्रीने सांगू शकत. दोघांची जी पॉसिबिलिटी आहे ती इक्वल आहे. काही येऊ शकतं. इक्वली लाईकली आउटकम आहेत ते. इक्वली लाईकली आउटकम म्हणजे काय, कारण दोघांचे पण चान्सेस येण्याचे सेम आहेत. दोघं पण जे आहेत इक्वली लाईकली आउटकम का म्हणतो आपण, कारण याच्यापैकी दोघांचेही इक्वल चान्सेस आहेत. 50-50% चान्सेस आहेत, हेड येण्याचे पण आणि टेल येण्याचे पण. खात्रीने नाही सांगतायत की नाही मला हेडच येणार, असं नाही सांगतायत. याच्या दोघांपैकी काहीतरी येणार, पण नक्की काय येणार ते सांगता नाहीत.
मग असे जेव्हा एक्सपेरिमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये मला रिझल्ट किंवा आउटकम्स माहित आहेत, पण मग ते नक्की काय येणार त्याच्यातलं ते नसतं ना माहिती. जसं आपण एखादा डाय थ्रो केल्यानंतर मला 1 2 3 4 5 6 यापैकीच काहीतरी रिझल्ट मिळणार मला. मी जर एक डाईस म्हणजे आपण तो सापशिडी मध्ये बघा घेतो, किंवा आपण लुडो खेळण्यासाठी तो एक डाईस असतो, क्यूब असतो, त्याच्यावर 1 डॉट म्हणजे 1 आला आपल्याला, मग 2 असते तर 2 आले. म्हणजे त्यामध्ये 1 ते 6च असे डॉट्स असतात. म्हणजे मला 1 येऊ शकतो किंवा 2 येऊ शकतो किंवा 3 4 5 6, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही येणार. पण या सगळ्या 6च्या 6चे चान्सेस सेम आहेत, काही येऊ शकतं. असं खात्रीने तुम्ही नक्की नाही सांगू शकत की मला 6च पडतील, असं नाही. 1 पण पडू शकतो. तेवढेच चान्सेस आहेत. या सगळ्याचे चान्सेस सेम आहेत. म्हणून यांना सुद्धा इक्वली लाईकली आउटकम म्हणतात. म्हणजे चान्सेस सेम असतात. नक्की काय येणार खात्रीने नाही मला सांगता येत. काहीही येण्याचे चान्सेस असतात. याच्यातलं एक काहीही येऊ शकतं. 1 येईल, 2 येईल, 3 काही येऊ शकतं. नक्की काय येणार सांगता नाही. मग हे सुद्धा याला आपण असे जे एक्सपेरिमेंट्स आहेत, असे जे प्रयोग आहेत, ज्याच्यामध्ये मला त्याचे रिझल्ट माहित आहेत, आउटकम माहित आहेत, पण नक्की काय येणार हे माहित नाही. हे येऊ शकतं. 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 6 याच्यापैकीच काहीतरी येणार, पण नक्की काय येणार ते नाही माहिती. म्हणून आपण ह्यांना अशा एक्सपेरिमेंट्सना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे आपण टॉस उडवला, किंवा मी डाईस फेकला, किंवा मी पत्ते आहेत, 52 पत्ते असतात आपले, कॅट असतो आपला, पत्ते आपण खेळतो बघा कधी कधी, त्याच्यामध्ये 4 प्रकारचे पत्ते असतात. बदाम, किलवर म्हणजे हार्ट शेप, डायमंड, स्पेड, क्लब, इस्पिक, किलवर, असे 4 प्रकारचे पत्ते असतात. बदाम, चौकट, इस्पिक, किलवर, असे 4 प्रकारचे पत्ते असतात. आणि 4ही प्रकारच्या पत्त्यांमध्ये 13 पत्ते असतात. म्हणजे बदामचे 13 असतात, चौकटचे 13 असतात, असे बघा 52 पत्ते असतात. आणि त्या 52 पत्त्यांमधून एक पत्ता कुठला तरी काढायचा. मग काही येऊ शकतो 52 मधला. 52 मधला कोणताही एक रॅन्डमली काढते, असं बघून नाही काढायचा. रॅन्डमली मी उचलणार आहे फक्त न बघता. तर मग तो काय असू शकतो? काही असू शकतो त्या 52 मध्ये. 52च्या 52 पत्त्यांमधलं मला काहीही येऊ शकतं. 52 पत्त्यांची पॉसिबिलिटी इक्वल आहे. एक पत्ता काढलाय तुम्ही तर त्याची पॉसिबिलिटी इक्वल आहे. मग रॅन्डम एक्सपेरिमेंट असेच असतात ज्याचे मध्ये रिझल्ट काय येणार माहित आहे, पण नक्की काय येणार हे माहित नाही. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन. सगळे रिझल्ट मला माहित असतात. रिझल्ट माहित आहेत मला इन ऍडव्हान्स, आधीच माहित असतात की मला काय रिझल्ट मिळू शकेल, पण त्यातला नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टन्टी. पण निश्चितपणे आपण एखाद्याचं प्रेडिक्शन नाही करू शकत. म्हणजे खात्रीने आपण एखाद्याचं प्रेडिक्शन म्हणजे काय, तर आपण खात्रीने आपल्याला सांगता नाही येणार की काय येणार, काय काय येणार माहितीये. जसं तुम्ही डाई थ्रो केला तर काय काय येणार मला माहित आहे. 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 4 5 6, पण नक्की काय, सर्टन्टीने निश्चितपणे आपण काही प्रेडिक्ट नाही करू शकत. मी मला 2च येणार किंवा मला 6च येणार, मला जे पाहिजे तेच येणार, असं नाही सांगू शकत. कारण अँड देर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट. प्रत्येक रिझल्टची पॉसिबिलिटी इक्वल असते, सेम पॉसिबिलिटी आहे. काहीही येऊ शकतं. तुम्हाला जेवढे रिझल्ट आहेत की नाही त्याच्यापैकी काहीही येण्याची पॉसिबिलिटी इक्वल आहे. असं नाही की 6 मला कधीच येत नाही, 1 मला कधीतरीच येतो, असं नाही. सेम पॉसिबिलिटी असते, काही येऊ शकतं. माझे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्यांना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतो.
त्यांना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये ऑलरेडी मला सगळे ज्यामध्ये मला ऑलरेडी सगळे रिझल्ट माहित असतात, पण नक्की आपल्याला कोणता रिझल्ट प्रेडिक्ट जेव्हा करता येत नाही, नक्की नाही सांगता येत मला काय येणार, मग ते रॅन्डम एक्सपेरिमेंट. असे अनेक एक्सपेरिमेंट्स आहेत. समजा तुम्हाला 1 to 25 असे कार्ड्स, म्हणजे एक असं बघा आपण चिठ्ठ्या टाकतो, आपण चोर पोलीस खेळतो तेव्हा चोर असतो, पोलीस असतो, राजा असते, राणी असते, असे 4 चिठ्ठ्या असतात आणि आपण टाकतो अशा बंद करून, आणि त्यातली एक उचलायची असते. आता त्याच्यामधली एक उचलायची तर काही होऊ शकते तुम्हाला. रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे तो. मग तुम्ही चोर पण असू शकतात, तुम्ही पोलीस पण असू शकतात, काही येऊ शकतं 4 मधलं. 4 मधलंच काहीतरी येणार, पण नक्की काय येणार ते माहित नाही. असे जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत त्यांना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. कळते का? दीज ऑल आर रॅन्डम एक्सपेरिमेंट्स. किंवा 1 ते 25 अंक लिहिलेले कार्ड आहेत, म्हणजे त्याच्यावर कार्ड छोटे छोटे कार्ड घेतले, पहिल्यावर 1 असा नंबर टाकला, दुसरा कार्ड घेतला 2, 3 असे मी नंबर टाकले कार्डवर आणि ते शफल केले असे, आणि मला न बघता एक रॅन्डमली त्याच्यातलं एक कार्ड काढायला सांगितलं. असा एक पत्ता. तर मला माहित आहे काय येणार, 1 ते 25 अंकातला काहीतरी मला अंक मिळणार, पण नक्की काय ते नाही माहिती, ते नाही प्रेडिक्ट करता येत, खात्रीने नाही सांगता येत. अशा प्रकारचे सगळे एक्सपेरिमेंट्स हे रॅन्डम एक्सपेरिमेंट्स असतात. यांना आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट असं म्हणतो. आउटकम म्हणजे काय, तर रॅन्डम एक्सपेरिमेंटचे जे रिझल्ट आहेत, जसं 1 कॉइन मी टॉस केला, 1 कॉइन टॉस केल्यानंतर मला काय मिळणार आउटकम, काय रिझल्ट मिळणार, हेड और टेल, हे तुमचे आउटकम आहेत. मी 1 डाय थ्रो केला, म्हणजे ते सापशिडीचा तो डाई असतो तो थ्रो केला, मग मला 1 2 3 4 5 6 याच्यातलंच काहीतरी आउटकम मिळणार. हे आउटकम आहेत, रिझल्ट तुमच्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचे जे रिझल्ट आहेत तेच आउटकम आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट, द रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम. जसं टॉसिंग कॉइन मध्ये 2 आउटकम आहेत, हेड और टेल. डाईस मध्ये 6 आउटकम आहेत, डाईस जर थ्रो केला तर त्याच्यामध्ये ह्या 6 पैकी काही येऊ शकतं, हे आउटकम आहे. 52 कार्ड्स मधून एक कार्ड आपण काढतो तर त्याच्यामध्ये तुमचे आउटकम 52 असणार, कारण टोटल कार्ड 52 आहे. मग तुमचे आउटकम रिझल्ट मध्ये काही येऊ शकतं 52 मध्ये, मग 52 तुमचे तिथे आउटकम आहेत. त्या 52 मध्ये तुम्हाला कुठलाही एक कार्ड येऊ शकतो, त्यामुळे तिथे रिझल्ट जे आहेत त्या एक्सपेरिमेंटचे ते 52 आहेत. काहीही 52 मधलं काही येऊ शकतं. आता 52 कार्ड्स कसे असतात ते दिलेले आहेत. 52 कार्ड्स मध्ये 26 रेड कार्ड्स असतात आणि 26 ब्लॅक कार्ड्स असतात. 52 मध्ये 52 मध्ये 26 रेड कार्ड्स आणि 26 ब्लॅक कार्ड्स असतात. त्या 26 रेड कार्ड मध्ये परत 2 टाईपचे कार्ड असतात, त्याची जी चिन्ह आहे ती वेगवेगळी आहेत. असे दोन्ही रेड, कलर रेडच असतो, पण दोन्हीचा शेप वेगळा वेगळा आहे. शेप नुसार त्यांचे परत 13 म्हणजे 13 हार्टचे शेपचे असतात कार्ड्स, आणि 13 डायमंडचे कार्ड्स असतात, आणि ब्लॅक मध्ये 13 क्लब कार्ड्स असतात आणि 13 स्पेड कार्ड्स असतात. म्हणजे हा थोडासा फ्लावर किंवा ट्री शेप किंवा फ्लावर शेप बोलू शकतो, हा लीफ शेप बोलू शकतो आपण. हा हार्ट शेप आहे आणि हा डायमंड शेप आहे. 13 हार्ट शेप, 13 डायमंड शेप, 13 क्लब, 13 स्पेड. 13 हार्ट कार्ड्स असतात, 13 डायमंड कार्ड्स असतात, 13 क्लब कार्ड्स, 13 स्पेड कार्ड्स. आता त्या 13 कार्ड मध्ये पण परत वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड असतात. 13 हार्ट कार्ड मध्ये असे हार्ट वाले एक्का असतो, म्हणजे एक हार्ट. दुरीमध्ये 2 हार्ट असतात.
दुरी, एका, दुरी, तिरी असे असतात. आणि मग 3 जे पत्ते असे 10 पर्यंत असतात. 1 2 हे बघा. एस म्हणजे एक्का, तुरी, तिरी, चौका, पंजा, छक्का, सत्ता, अठ्ठा, नववा, दसी. आणि एक जॅक असतो, क्वीन आणि किंग. हे 3 जे पत्ते आहेत प्रत्येकामध्ये, म्हणजे हे चौघांमध्ये पण हे 3 पत्ते चित्राचे असतात, म्हणजे चित्र असतात. फेस कार्ड बोलतो आपण. फेस कार्ड म्हणजे त्याच्यावर चेहरा असतो. जसं जॅकवर जे लिहिलेलं असतं बघा, जॅकवर असं एक चेहऱ्याचं कार्ड असतं. त्यानंतर क्वीन असते आणि किंग असते. है ना? असे चित्रयुक्त चित्राचे पत्ते असतात. पण प्रत्येकामध्ये 3 म्हणजे बदाम मध्ये 3 असणार. चित्राचे म्हणजे गुलाम, राणी आणि राजा. 3 याच्यामध्ये असणार, 3 याच्यामध्ये, 3 याच्यामध्ये, 3 याच्यामध्ये, असे 12 कार्ड टोटल हे फेस कार्ड असतात. फेस कार्ड म्हणजे चेहऱ्यावाले कार्ड असतात. बाकी सगळ्यांवर फक्त नंबर असतात. बाकीचे जे 10 कार्ड आहेत ना, प्रत्येकातले 10 पर्यंत, त्याच्यावर एक चित्र असतं डायमंडचं, दुरीवर 2 असतात, तिरीवर 3, असे 10 पर्यंत. आणि गुलाम, राणी आणि राजा याच्यामध्ये चित्र असतात. मग एकूण फेस कार्ड किती आहे? टोटल 52 कार्ड मध्ये फेस कार्ड किती असणार? चेहरावाले कार्ड टोटल किती आहेत 52 मध्ये? बारा आहेत एकूण. प्रत्येकामध्ये 3 म्हणजे बदाम मध्ये हार्ट शेप मध्ये 3 असणार फेस कार्ड. त्यानंतर तुमच्या डायमंड शेप मध्ये ह्याच्यामध्ये 3 असणार, म्हणजे जे क्वीन, बदामची क्वीन, नंतर बदामचा किंग. याच्यामध्ये चेहरे असतात. तुम्ही जर बघितलं कॅट तर त्याच्यामध्ये चेहरे असतात. तुम्हाला आता दाखवायला नाहीये, नेक्स्ट लेक्चर मध्ये जर दाखवायला मिळालं तर दाखवेल. हे फेस कार्ड असतं. असे 12 एकूण. असे बदामचे 3, नंतर डायमंड मध्ये पण जॅक, डायमंड मध्ये पण क्वीन, डायमंड मध्ये पण किंग असतो. तसंच स्पेड मध्ये पण असं किलवर एक शेप आहे बघा, हा वाला. क्लब मध्ये पण 3 फेस कार्ड, याच्यात पण 3 फेस कार्ड, 3 असे एकूण 12 फेस कार्ड असतात. टोटल फेस कार्ड जे आहेत ते 12 आहेत. इक्वली लाईकली आउटकम म्हणजे मगाशी सांगितलं की जे तुम्ही कोणताही एक्सपेरिमेंट, रॅन्डम एक्सपेरिमेंट केला तर त्याच्यामध्ये चान्सेस इक्वल आहेत, सेम चान्सेस आहेत. त्यामुळे त्यांना इक्वली लाईकली आउटकम असं म्हणतो आपण. असं नाही की कुठला तरी एकच खात्रीने आपल्याला सांगता येईल की हाच येणार. सगळे जे आउटकम्स आहेत त्यांचं येण्याचे चान्सेस सेम असतात. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघायचं. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. खाली जेवढे पण दिलेले आहे त्याच्यामध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत, कोणत्या आहेत त्या पण लिहायच्या आणि कोणत्यापेक्षा किती आहेत त्या मोजायच्या आणि लिहायच्या. तर पहिला काय दिलंय? वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. वनिताला हे सगळे जे साइट्स आहेत, साइट्स म्हणजे ठिकाण महाराष्ट्रातली माहित आहे. कोणती कोणती? ही सगळी ठिकाणं माहित आहेत तिला. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन, हे सगळे जे महाराष्ट्रातले ही जेवढी ठिकाणं आहेत ती तिला माहिती आहे. म्हणजे तिला माहिती आहे कसं जायचं, कुठे राहायचं ठिकाण आहे, काय काय तिथे पाहायला आहे, सगळ्या गोष्टींची, या ठिकाणांची सगळी माहिती वनिताला आहे. आणि वनिता शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन हर समर वेकेशन. मग याच्यामधलं कुठल्या तरी एका ठिकाणी ती समर वेकेशन मध्ये जाणार आहे, उन्हाळ्याच्या आहे, भेट द्यायला जाणार आहे.
तर मग तिच्या पॉसिबिलिटीज काय आहेत की ती कुठे जाऊ शकते, किती पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे ती विजिट करण्याच्या ठिकाणाची पॉसिबिलिटीज किती, कुठे कुठे ती जाऊ शकते. तर याच्यातल्या कुठल्याही एका ठिकाणी ती जाऊ शकते. मग ती कुठेही जाऊ शकते. ती महाबळेश्वरला जाऊ शकते, ती ताडोबामध्ये जाऊ शकते, ती रायगडला जाऊ शकते. म्हणजे हे सगळे पॉसिबिलिटीज किती आहेत, तर तिला जेवढी ठिकाणांची माहिती आहे ते सगळे त्याच्यापैकी कुठल्या तरी एका ठिकाणी ती जाणार आहे. मग ती कुठल्याही एका ठिकाणी जाऊ शकते याच्यातलं. त्यामुळे सगळेच पॉसिबल आहेत, सगळ्यांची पॉसिबिलिटी आहे. मग हे तिसरं आहे लोणार सरोवर, हे चौथं आहे, आंबोली पाचवं आहे, रायगड 6वं, 7वं, 8वं. म्हणजे इथे ज्या पॉसिबिलिटीज आहेत ती विजिट करण्याच्या, एखाद्या समर वेकेशन मध्ये भेट देण्याच्या पॉसिबिलिटीज 8 आहेत. आणि या 8 पैकी कुठल्याही एका ठिकाणी ती विजिट करू शकते. कुठलंही एक ठिकाण जाणार पण या 8 पैकी, मग ते कुठलंही असू शकतं. म्हणून 8च्या 8 पॉसिबिलिटी आहे ना. असं आहे की ती ठरलंय रायगडला जायचंय असं नाही, याच्यापैकी कुठल्याही एका ठिकाणी रॅन्डमली ती सिलेक्ट करेल कुठे जायचंय ते. म्हणून याच्या पॉसिबिलिटीज 8 आहेत टोटल. मग ते महाबळेश्वर पण असू शकतं, लोणार सरोवर पण, ताडोबा, काही एक असू शकतो, पण 8 मधलं कुठलं तरी एक ठिकाण. पुढे काय दिले, पुढे दिले एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. वीक मधला कोणताही एक दिवस सिलेक्ट करायचाय, कुठलाही एक दिवस सिलेक्ट करायचाय आठवड्यातून, कुठलाही एक वार. मग तो कुठला असू शकतो, एकच वार सिलेक्ट करायचा, तो असू शकतो मंडे, काही असू शकतो. एक वार निवडायचा तो कुठलाही असू शकतो, मंडे असू शकतो, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, काही एक दिवस. तुम्हाला एक दिवस रॅन्डमली सिलेक्ट करायचा आहे कुठलाही आठवड्यातून. मग तो मंडे असू शकतो, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, काही असू शकतो. पण याच्यामधून एकच काहीतरी सिलेक्ट करायचंय. तर याच्या पॉसिबिलिटीज किती आहेत, तर 7 आहेत. या 7 पैकी काहीही एक सिलेक्ट करा. मग तुम्हाला हाऊ मेनी पॉसिबिलिटीज विचार, किती पॉसिबिलिटीज आहेत, कोणत्या नाही, कोणत्या विचारलं असतं तर हे सगळं लिहिले असते डेज. किती आहेत, तर 7 आहेत. 7 दिवस असतात ना आठवड्यात, कुठलाही एक दिवस आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड. 52 कार्ड मधून एकच कार्ड काढायचंय. जरी एकच कार्ड काढायचंय म्हणजे तो कोणताही असू शकतो 52 मध्ये. मग याच्यासाठी, या एक्सपेरिमेंटसाठी जी तुमची पॉसिबिलिटीज आहे ती 52 आहे. कारण 52 पैकी कुठलाही कॅट येऊ शकतो, 52 पानांपैकी कुठलंही एक, काही येऊ शकतं. त्यामुळे सगळेच्या सगळे 52 पानाची पॉसिबिलिटी आहे. कुठलाही एक पत्ता येऊ शकतो, नक्की कोणता ते नाही सांगता येत. म्हणून याची पॉसिबिलिटी 52 आहे. जेव्हा आपण 52 कार्ड मधून एक कार्ड, one number from 10 to 20 is written on each card. Select one card randomly. 10 ते 20 मधून एक नंबर काढायचा आहे. म्हणजे 10 ते 20 असे नंबर लिहिलेले आहेत. 10, 11, 12 असे कार्डवर लिहिलेले आहेत. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असे अंक लिहिलेले कार्ड आहेत आणि त्याच्यातून एक कार्ड उचलायचंय. तर ते काय येऊ शकतो, काय येऊ शकतो, 11 येऊ शकतो, कारण 10 ते 20 लिहिलेत ना. मग किती पॉसिबिलिटीज आहेत, किती म्हणजे या मोजून लिहायच्या, ह्या तुमच्या पॉसिबिलिटीज आहेत, पण ह्या एकूण किती आहेत, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 11 आहेत. 11 पॉसिबिलिटीज आहेत.
आता तुम्हाला ना एक प्रश्न विचारला इथे. इन विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड आउटकम इज मोर. म्हणजे दिलेल्या एक्सपेरिमेंट्स मधून कुठल्या एक्सपेरिमेंट इन विच फॉलोइंग एक्सपेरिमेंट पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड आउटकम इज मोर. म्हणजे तुम्हाला हे जे एक्सपेक्टेड आउटकम आहे त्याची पॉसिबिलिटी कोणाची जास्त. अन ऑन द अप्पर फेस वेन न डाय इज थ्रोन. म्हणजे एक डाय मी टाकलं आणि डाय टाकल्यानंतर मला एक आउटकम असण्याची, एक येण्यासाठी मला किती पॉसिबिलिटी आहे. म्हणजे 2 एक्सपेरिमेंट इथे दिलेले आहेत. इथे 2 एक्सपेरिमेंट दिले. म्हणजे डायवर मला एक पाहिजे आणि कॉइन उडवलाय त्याच्यावर हेड पाहिजे. डायवर मला एक नंबर असायला हवा. म्हणजे एक नंबर येणारच असं नाही सांगतायत, पण मला समजा हवाय एक. आणि हेड, जेव्हा मी कॉइन टॉस करते तेव्हा हेड पाहिजे मला. मग हे जे 2 एक्सपेरिमेंट आहे, म्हणजे मला डायवर एक आणि कॉइनवर हेड, असं मला जर हवंय आउटकम, मला हवं असलेलं आउटकम, तर या 2 एक्सपेरिमेंट मध्ये कोणाची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. म्हणजे काय जास्त पॉसिबल होऊ शकतं, पॉसिबिलिटी कोणाची जास्त आहे. पॉसिबिलिटी जास्त आहे की डाईस वर 1 येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. कोणाची पॉसिबिलिटी जास्त असू शकते, कोणाला सांगता येईल का, कोणाची शक्यता जास्त आहे. म्हणजे कॉइनवर हेड येण्याचं जास्त चान्सेस आहेत की डायवर 1 येण्याचे जास्त चान्सेस आहेत. एक्सपेक्टेड आउटकमची पॉसिबिलिटी, कोणत्या एक्सपेक्टेड आउटकमची पॉसिबिलिटी जास्त आहे. जास्त वेळा बघा, हे याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. गेटिंग हेड बाय टॉसिंग अ कॉइन. का? कारण जेव्हा आपण कॉइन टॉस करतो त्याचे आउटकम 2च आहेत, हेड और टेल. पण याचे जे आपण आउटकम आहेत ते 1 ते 6 आहेत. या 6 पैकी 1 येणं आणि 2 पैकी 1 येणं याच्यामध्ये जास्त येऊ शकतो. एक, आता मी एखादा डाय थ्रो केला त्याच्यामध्ये 1 येण्याचे चान्सेस कॉइनवर हेड येण्याच्या चान्सेस पेक्षा खूप कमी आहेत. कारण याच्याकडे 6 ऑप्शन आहेत ना, यापैकी काहीतरी 1 येऊ शकतं आणि याच्याकडे 2च आहेत. म्हणजे हेड जास्त वेळा येऊ, कारण हेड जो आहे त्याच्यामध्ये हेड और टेल हे 2च, याचे 50-50% चान्सेस आहेत आणि ह्यांचे चान्सेस खूप कमी आहेत. ह्याचे चान्सेस तुमचे 16%, 16.66 असेच पर्सेंटेज आहेत येण्याचे. म्हणजे याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. याची पॉसिबिलिटी 6 मधून एकाची आहे, याची पॉसिबिलिटी 2 मधून एकाची आहे. म्हणजे चान्सेस म्हणजे 1/6 अशी पॉसिबिलिटी आहे. याची पॉसिबिलिटी 1/6 म्हणजे 6 मधून 1 येणं आणि याची पॉसिबिलिटी 1/2 आहे, दोघांमधून 1 येणं. मग 1/6 आणि 1/2 मध्ये 1/2 मोठा आहे, 1/6 लहान आहे. छेदामध्ये जेवढी संख्या मोठी असते तेवढा तो फ्रॅक्शनची व्हॅल्यू छोटी असते. म्हणजे 1/6 आणि 1/2 मध्ये तुम्हाला जर मोठा कोण विचारला तर हा नाही, 1/6 नाही, कारण 6 डिनॉमिनेटर मध्ये, डिनॉमिनेटर मधला जेवढा मोठा नंबर असतो की नाही तेवढी त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू कमी असते, कारण डिनॉमिनेटर मोठा आहे. डिनॉमिनेटर मोठा नाही पाहिजे, त्या पूर्ण फ्रॅक्शनची व्हॅल्यू कमी होते. मग याच्यामध्ये मोठा 1/2 आहे. मग एच अँड टी मध्ये, हेड अँड टेल मध्ये हेड येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, जे की डाय मध्ये 1 येण्याची त्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. तर पुढे आपल्याला सॅम्पल स्पेस दिलेला आहे. सॅम्पल
आउटकम्स आहेत ते फक्त सेट मध्ये म्हणजे सेटच्या फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे आता समजा मी 1 डाय थ्रो केला किंवा मी 1 कॉइन टॉस केला, इफ 1 कॉइन इज टॉस्ड, एक कॉइन टॉस केला, त्याच्यामध्ये काय काय आउटकम असतात, हेड और टेल. मग हेच एक सेट म्हणजे आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये ते टाकले आउटकम, त्याचा सेट बनवला की त्याला आपण सॅम्पल स्पेस असं म्हणतो. बघा आपण आधी सेट लिहिताना आपण असेच लिहितो, म्हणजे आपण नॅचरल नंबरचा वगैरे सेट लिहिताना असं लिहितो की नाही, आणि त्याला काहीतरी नाव देतो सेटला, आणि असं कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो. तसंच हे कर्ली ब्रॅकेट मध्ये जे तुमचे रॅन्डम एक्सपेरिमेंटचे आउटकम आहेत, जे रिझल्ट आहेत, ते तुम्ही सेटच्या फॉर्म मध्ये लिहिले असे मैरपी कंसात कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिले, आणि त्याला नाव द्यायचं एस. एस म्हणजे सॅम्पल स्पेस. त्याला एस असं, म्हणजे जे पण आउटकम आहेत ते तुम्ही फक्त कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिले की त्याला एस नाव देऊन ते तुमचं सॅम्पल स्पेस बनतं. समजा मी 1 डाय थ्रो केला, 1 डाय थ्रो केला, तर 1 डाय थ्रो केल्यावर मला काय काय येऊ शकतं, डाय टाकल्यावर मला 1 2 3 4 5 6 हे माझे आउटकम आहे. मग हेच आउटकम मी फक्त कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकणार आणि त्याला देणार सॅम्पल स्पेस, एस असं नाव. हे सॅम्पल स्पेस. प्रत्येकासाठी आउटकमचा जो सेट आहे, संच आहे, त्याला आपण सॅम्पल स्पेस असं म्हणतो. मग याच्यात किती घटक आहेत ते मोजून पण लिहायचे. मग तो एन ऑफ एस असतो. एन ऑफ एस म्हणजे तुमच्या एस मध्ये किती टर्म आहेत, याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये एन ऑफ एस टोटल 6 आहेत असं. आता समजा 1 ते 25 असे 1 to 25 कार्ड लिहिलेले 25 कार्ड की असे नंबर असणार त्या कार्डवर 25 पर्यंत. हे तुम्ही कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकून एस लिहिलं तरी चालेल. आणि इथे तुमचा एन ऑफ एस जो आहे तो 25. 25 मध्ये काही एक कार्ड येऊ शकतो. म्हणजे तुम्ही 1 ते 25 अंक लिहिलेले कार्ड आहेत, कार्डांवर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे लिहिलेले आहेत आणि असे मिक्स केले, आणि त्यातून एक कार्ड मी उचलले न बघता. तर काही येऊ शकतं, 6 येऊ शकतं, 8 येऊ शकतं, 10 12 15 काही 25 पर्यंत कुठलाही नंबर, 1 ते 25 मध्ये कुठलाही. हे तुमचे आउटकम्स आहेत, हे सगळे याच्यातलं काही येऊ शकतं. तर ते फक्त मी कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकलं आणि त्याला एस नाव दिलं की तो सॅम्पल स्पेस बनतो. माझं हे सॅम्पल स्पेस आहेत. आता आपल्याला पुस्तकात पण काही असे रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेत आणि त्याचे सॅम्पल स्पेस दिलेत, एन ऑफ एस दिले. बघा इथे रॅन्डम एक्सपेरिमेंट दिलेले आहेत, इथे सॅम्पल स्पेस लिहायचा आहे असा एस त्याच्या फॉर्म मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये, आणि इथे फक्त मोजून ह्याच्यात किती टर्म्स आहेत ते लिहायचं एन ऑफ एस. बघा 1 कॉइन टॉस केलं तर आपल्याला माहिती आहे 1 कॉइन टॉस केलं तर हेड और टेल म्हणजे 2च पॉसिबिलिटी आहेत, एन ऑफ एस 2 अशी. आता जेव्हा आपण 2 कॉइन टॉस करतो, वेन 2 कॉइन आर टॉस म्हणजे काय, आपल्याला एका हातात 1 कॉइन, मला समजा असे 2 कॉइन उडवा. मग 2 कॉइन मला उडवायला सांगितले आणि मग मला बघायला सांगितलं काय आलं. तर माझ्याकडे एका पहिल्या कॉइनवर हेड आला आणि दुसऱ्या कॉइनवर टेल आला. आता माझ्या दुसऱ्या मैत्रिणींनी 2 कॉइन असे घेतले आणि उडवले, पण तिला टी पहिल्यावर टी आला आणि दुसऱ्यावर एच आलं, टी एच आलं तिला, मला एच टी आलं होतं आणि दुसऱ्यावर टेल आलं होतं. माझ्या मैत्रिणीने घेतला, तिला पहिल्यावर टेल आलं, दुसऱ्यावर हेड आलं. येऊ शकतं, मला जे आलं ते पण पॉसिबल आहे, तिला पण पॉसिबल आहे. माझ्या तिसऱ्या मैत्रिणींनी 2 कॉइन उडवले, अरे तिला तर दोन्हीवर टेल टेल आलं,
येऊ शकतं दोन्हीवर काटा काटा. चौथ्या मैत्रिणीने उडवलं, तिला दोन्ही हेड हेड आले. पाचव्या मैत्रिणीने उडवलं. असं ग्रुप आहे मैत्रिणींचा, त्यांनी सगळ्यांनी उडून बघितलं तर कोणाचं एच मिळाले किंवा एखादीला एच टी. अशा बऱ्याच जणांना एच टी म्हणजे पहिल्यावर हेड दुसरा टेल. काही जणांना पहिला टेल नंतर हेड मिळाला. काही जणांना दोन्ही टेल टेल मिळाले. पण मग या 4 पैकीच काहीतरी येणार. म्हणजे कितीही जणांनी एक्सपेरिमेंट केला, 100 जणांनी जरी केला तर त्यांना याच्यापैकीच काहीतरी मिळू शकतं. म्हणजे एक तर दोन्हीवर छापा मिळू शकेल, किंवा पहिल्यावर छापा दुसरा काटा मिळू शकेल, किंवा पहिला काटा दुसरा छापा, किंवा दोन्हीवर काटा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 2 आपण कॉइन उडवले तर याच्यापैकीच काहीतरी असणार. किती 100 जणांनी उडवू नये काय, 100 जणांनी उडवले तरी कोणाला हे मिळेल, कोणाला हे, कोणाला हे, कोणाला हे. याच्या व्यतिरिक्त काही नाही मिळणार. मग हे आपण जेव्हा सेटच्या फॉर्म मध्ये लिहितो त्याला आपण एस लिहितो, आणि इथे एन ऑफ एस जो आहे तो 4 आहे. 1 2 3 4. मग 2 कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये एच एच म्हणजे दोघांवर पण छापा, एच टी म्हणजे पहिला छापा दुसरा काटा, टी एच म्हणजे पहिल्यावर काटा दुसरा छापा, आणि दोन्हीवर काटा, असे 4 एकूण तुमचे रिझल्ट मिळू शकतात, आउटकम मिळू शकतात. याच्यातलं काही एक मिळेल. एन ऑफ एस इथे 4. आता जसं 2 कॉइन उडवला, किंवा मला काय सांगितलं माहितीये का टीचरनी, माझ्याकडे ना 1 कॉइन दिला आणि सांगितलं की हा 1 कॉइन 3 वेळा उडव. प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही कॉइन घ्यायचा आणि 3 वेळा उडवायचं. 1 2 3. आणि 3 वेळेला तुम्हाला काय आलंय ते नोट करायचं. आता मी समजा घेतलं कॉइन आणि मी उडवलं. पहिल्यांदा उडवलं मला काटा आला, दुसऱ्यांदा उडवलं छापा आला, तिसऱ्यांदा पण छापा आला. म्हणजे मला ना पहिल्यांदा मी जेव्हा कॉइन 3 वेळा उडवायला सांगितलं ना, पहिला उडवला काटा आला, दुसऱ्यावर छापा, तिसऱ्यावर छापा, टीएचएच मिळालं. आता माझ्या मैत्रिणींना दिलं मी ते कॉइन आणि तिला सांगितलं 3दा उडव, 1 2 3. पहिल्यांदा उडवला एच आला, हेड आला तिला. दुसऱ्यांदा उडवलं हेडच आला, तिसऱ्यांदा समजा टेल आला. कोणी नंतर एच आला, मग परत टेल आला, येऊ शकतं. एकाने उडवलं तर 3 एच 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 आले, तिघांवर पण हेड आले. आणखी दुसरीने उडवलं तिला टी 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 आलं. एखादीने उडवलं तिला टी टी एच आलं, म्हणजे पहिल्यांदा टेल, दुसऱ्यांदा पण टेल, आणि तिसऱ्यांदा हेड. मग ह्याचे जे सॅम्पल स्पेस आहे याच्यामध्ये हे 8 रिझल्ट पैकी कुठलाही एक तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला एच 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 मिळेल, म्हणजे तिघा पण 3 वेळेला तुम्ही जेव्हा कॉइन टाकलं 3 वेळेला हेड मिळालं, मिळू शकतं. म्हणजे काय, तर पहिल्या वेळेला पहिला उडवला हेड आला, दुसऱ्यांदा उडवला परत हेड आला, तिसऱ्यांदा टेल आलेला आहे. इथे पहिल्यांदा हेड आला, दुसऱ्यांदा टेल, तिसऱ्यांदा एच. असं मिळून इथे एन ऑफ एस 8 बनतो. म्हणजे जेव्हा 3 कॉइन तुम्ही टॉस करता एकदाच, किंवा 1 कॉइन 3दा टॉस केलं तरी तुमचं एस सेम असतो. बघा 3 कॉइन एकत्र टॉस केले, म्हणजे 3 वेगळे वेगळे कॉइन घेतले, 3नी एकत्र उडवले, मग त्याचा सॅम्पल स्पेस तो 3दा उडवायला सांगितलं, त्याचा सॅम्पल स्पेस, दोन्हीचा सॅम्पल स्पेस सेम आहे. 3 कॉइन सोबत उडवले काय, आणि 1 कॉइन 3दा उडवला काय, दोन्हीसाठी सॅम्पल स्पेस सेमच असतो. एच एच एच, एच एच टी, एच टी एच, टी एच एच, टी एच एच टी टी, टी एच टी, टी टी एच आणि टी टी टी, असे मिळून एन एफ एस जो आहे तो तुमचा 8 बनतो. अ डाय इज थ्रोन, डाय टाकला तर आपल्याला माहिती आहे 1 ते 6 पैकी काही येऊ शकतो. त्यानंतर 2 डाईस आर थ्रोन. आता जसं आपण कॉइन 2 उडवले की नाही, तसंच 2 तुम्ही डाईस टाकले, म्हणजे 2 असे ते आपले डाईस असतात की नाही सापशिडी खेळायचे, ते टाकले एकत्र 2. तर मला काय काय होऊ शकतं, मला दोघांवर 1 1 येऊ शकतो, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2, म्हणजे मला हे पण येऊ शकतं, हे मिळेल 1 1 1 1, म्हणजे पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 1.
1 2 म्हणजे पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2 मिळू शकतं. पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 3 1 3 1 4 1 5 1 6 याच्या पुढे नाही मिळणार 1 7 कारण 7 हा क्रमांक डायवर नसतोच 6 पर्यंतच असतात. मग पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 6 त्यानंतर 2 1 2 2 म्हणजे पहिल्यावर 2 दुसऱ्यावर 1 दोन्हीवर 2 2 मिळू शकतात 2 3 2 4 असे एकूण एन ऑफ एस 36 आहेत तुमच्याकडे. म्हणजे पहिल्यावर 3 मी समजा 2 डाय असे रॅन्डम असे टाकले तर मला दोन्हीवर पहिल्यावर 3 दुसऱ्यावर 4 मिळू शकतं किंवा पहिल्यावर 4 दुसऱ्यावर 3 ते पण मिळू शकतं. A card is drawn from a pack of bearing numbers from 1 to 25. हे मगाशी सांगितलं. कार्ड बनवलेले आहेत 1 ते 25 नंबर त्याच्यावर आहेत आणि त्याच्यातून एक कार्ड ड्रॉ करायचंय. ड्रॉ म्हणजे कार्ड. 25 कार्ड मधून पॉसिबिलिटी 1 ते 25 मध्ये काही येऊ शकतं. 15 येऊ शकतं, 18 येऊ शकतं, 20 येऊ शकतं, 7 येऊ शकतं, 6 येऊ शकतं. 1 ते 25 कार्ड जर लिहिलेले आहेत 1 ते 25 नंबर लिहिलेले जर कार्ड आहेत तर त्या कार्डवर कोणताही नंबर याच्यातला 25 पैकी कोणताही एक नंबर येऊ शकतो. तर त्याच्या पॉसिबिलिटीज 1 ते 25 आहेत. इथे 25 लिहायचं. त्यानंतर 52 कार्ड मधून तुम्हाला एक कार्ड जर रॅन्डमली सिलेक्ट करायचं तर तो काही असू शकतो. एस म्हणजे एक्का, तुरी तिरी चौका पंचा जॅक क्वीन किंग स्पेड मध्ये पण तेच म्हणजे 52 मधून काही येऊ शकतो. The sample space for a coin tossed twice is the same as that of 2 coins tossed simultaneously. The same is true for 3 coins. म्हणजे जे मी मगाशी सांगितलं की 2 कॉइन एकदा उडवले किंवा एक कॉइन दोनदा उडवलं. 2 कॉइन सोबत उडवले किंवा एक कॉइन दोन सेम असतो असं त्यांनी सांगितलं. द सॅम्पल स्पेस फॉर अ कॉइन टॉस ट्वाइस दोनदा कॉइन टॉस केला त्याच्यासाठीचा जो सॅम्पल स्पेस आहे तो सेम असणार आहे ऍज दॅट ऑफ 2 कॉइन टॉस सायमल्टेनियसली. 2 कॉइन एकत्र सायमल्टेनियस म्हणजे सोबत 2 कॉइन सोबत उडवले काय किंवा एक कॉइन दोनदा उडवला काय दोघांचाही सॅम्पल स्पेस एक आहे आणि हे 3 कॉइन साठी पण ट्रू आहे. म्हणजे 3 कॉइन एकत्र उडवले काय किंवा एक कॉइन तीनदा उडवायला सांगितलं काय दोघांचा सॅम्पल स्पेस सेम आणि डायचं पण तसंच आहे. 2 डाय एकत्र उडवले काय किंवा एक डाय दोनदा उडवला काय दोघांचा जो सॅम्पल स्पेस आहे तो सेम असणार. आता आपण वरती काही रॅन्डम एक्सपेरिमेंट बघितले. आता इथे आपल्याला आणखी वेगळे थोडेसे रॅन्डम एक्सपेरिमेंट्स आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ एस तुम्हाला सांगायचं आहे. वेगळे आहेत. आपण इथे वरती पण खूप सारे रॅन्डम एक्सपेरिमेंट्स बघितले. तो पूर्ण चार्ट आपण बघितला आता हा जो चार्ट आहे हा आपण बघितला. हे पण सगळे रॅन्डम एक्सपेरिमेंटच आहेत ना. इथे जे सगळे दिले आहेत हे सगळे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहेत. मग आणखी पण ऍडिशनल काही रॅन्डम एक्सपेरिमेंट आहेत मग त्याचा पण सॅम्पल स्पेस आपल्याला लिहिता आला पाहिजे. पहिला रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणतं दिलंय 1 coin and 1 die are thrown simultaneously. एक कॉइन आणि एक डाय फेकला सायमल्टेनियसली म्हणजे सोबत एकत्र एकत्र एका हातात कॉइन आणि एका हातात डाय. डाय म्हणजे तो सापशिडीचा आणि एका हातात कॉइन आहे माझ्या आणि एका हातात सापशिडीचा असं म्हणजे दोन मी एक कॉइन उडवला आणि एक डाय टाकलं तर मला दोघांवर मला काय रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे मी कॉइन टाकलाय आणि डाय टाकले मग कॉइनवर मला हेड मिळाला ह्याच्यावर डायवर मला 1 मिळू शकतो किंवा हेड आणि 2 मिळू शकतो. याच्यामध्ये हेड किंवा टेलच मिळेल पण याच्यामध्ये 1 2 3 4 कशा बरोबर पण मिळू शकतो. म्हणजे इकडे हेड इकडे 1 येऊ शकतं इकडे हेड
म्हणजे कॉईनवर हेड आलाय छापा, डायवर 2 येऊ शकतो, H2 H3 म्हणजे हेड कॉईनवर 3, डायवर H कॉईनवर H4 H5 H6 6 पर्यंत येऊ शकतो, कारण तुमचं डायवर 6 पर्यंतच नंबर असतात. म्हणजे याच्यावर छापा आलाय आणि इकडे 1 येऊ शकतो, किंवा छाप्याबरोबर 2 येऊ शकतात, किंवा इकडे छापा आला 3, छापा 4, छापा 5 येऊ शकतो, छापा 6, किंवा मग कॉईन जो उडवला त्याच्यावर काटा येऊ शकतो. मग काटा 1 T1 T2 डायवर काटा याच्यावर कॉईनवर काटा आला आणि तुमच्या डायवर 1 T1. मग असा तुमचा सॅम्पल स्पेस बनवू शकतो. बघा कसा बनेल. तुम्ही काय केलं, एक कॉईन आणि 1 डाय थ्रो केले सायमल्टेनियसली म्हणजे दोघांना पण सोबत आपण थ्रो केलं. तर 1 कॉईन मध्ये कॉईन उडवलाय आणि 1 डाय. तर कॉईन मध्ये 2च ऑप्शन आहे HT, पण डाय मध्ये 6 ऑप्शन आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही कसं बनवणार, तुम्हाला हेड आणि A1 मिळू शकतो, किंवा हेड 2 मिळू शकतो, किंवा हेड 3 मिळू शकतो, किंवा हेड 4 मिळू शकतो, हेड 5 म्हणजे कॉईनवर हेड आणि हे H6 याच्यातलं काही, किंवा T1 T2 T3 T4 T5 T6 म्हणजे इकडे टेल आणि इकडे काही याच्यातला नंबर. तुमचा सॅम्पल स्पेस कसा बनतो, H1 म्हणजे कॉईनवर हेड आणि डायवर 1, H2 H3 H4 H5 आणि H6, किंवा मग T1 T2 T3 T4 T5 आणि T6 असं मिळू शकतं ना. याच्यावर काटा, याच्यावर 4 मिळू शकतो, काटा 6 मिळू शकतो, याच्यावर कॉईनवर काटा मिळालाय आणि याच्यावर 5 मिळू शकतो. मग तुमचा एन ऑफ एस जो आहे इथे तो 12 आहे, हे 6 आणि हे 6. दुसरा कोणता आहे तुम्हाला, हे तुमचा एक्सपेरिमेंट, 2 digit numbers are formed without repeating a digit. म्हणजे हे डिजिट दिले 2 3 5 आणि या 3 डिजिट पासून तुम्हाला नंबर बनवायचे. 2 2 3 5 असे नंबर दिले. याच्यापासून आपल्याला 2 डिजिट नंबर कुठले कुठले तुम्हाला बनवता येतील, पण विदाउट रिपीटिंग डिजिट्स. म्हणजे रिपीट नाही करू शकत डिजिट तुम्ही. म्हणजे जो 2 डिजिट नंबर बनतोय ना आपला, बनवायचा ना यांच्यापासून, या तिघांपासून, पण कुठलाच हा डिजिट रिपीट नाही झाला पाहिजे. 2 2 असं रिपीट नाही झाले पाहिजे, म्हणजे हे नंबर नाही चालणार. हे पण 2 डिजिट नंबर आहेत, 2 डिजिट वाले 2 अंकी संख्या आहेत, पण याच्यामध्ये जो डिजिट आहे तो रिपिटेशन झालेला आहे, ते परत 2दा आलेला आहे. तसं नाही घ्यायला सांगितलं आपल्याला. मग आपला एस मध्ये काय काय असेल, कोणकोणते 2 डिजिट नंबर याच्यातून तयार होतात सांगता येतील का कोणाला? 2 3 आणि 5 याच्यापासून 2 डिजिटचे नंबर बनवायचे, 2 अंकी संख्या बनवायचे. सांगता येतील का कोणाला? 2 डिजिट नंबर 2 3 आणि 5 पासून 2 डिजिटचा 2 अंकी संख्या बनवा. या डिजिट पासून, त्या डिजिट पासून 2 अंकी संख्या 23
25 या दोन लिहिते. त्यानंतर 23, 25. त्यानंतर 32, 35, 32, 35. आणि त्यानंतर 52, 53, 52, 53. एवढेच बन. म्हणजे प्रत्येक काय करायचं, प्रत्येक वेळेला पहिला हा घ्या नंबर, मग त्याच्याबरोबर हे घेऊन दोन दोन अंकी संख्या, म्हणजे 2 आधी घेऊन, आधी 23, 2 3, नंतर 2 5 25, नंतर 3 आधी घ्या आणि मग हे पुढे 3 2 म्हणजे 32 किंवा 3 5 35 आणि 5 पहिले घेऊन 52 आणि 53 अशा संख्या नमुना अवकाश. एन ऑफ एस तुमचे इथे 6 आहे. टोटल जे नंबर आहेत ते 6 आहेत. तर पुढचं गणित काय आहे बघा. आता तुम्हाला बघा एक असं तुम्ही मूवी मध्ये बघितलं असेल, एक असा गोल असतो, मोठा सर्कल असतो, त्याच्यावर एक असा बाण असतो, एरो असतो, आणि तो ना असा सर्कल गोल असा जोरात फिरवायचा आणि मग तो हळूहळू थांबणार. थांबल्यानंतर तो जो बाण असतो तो एका कुठल्या तरी याच्यावर येऊन थांबतो. तसंच ना इथे हे तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे. या सर्कलवर असे रंग लिहिले आहेत, रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, ग्रीन, पर्पल. आणि त्याला त्या डिस्कला जो एरो आहे तो पण काय होईल, रोटेट होईल. आणि ती डिस्क आहे ना ती आपण अशी फिरवली की ती फिरते 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 आणि नंतर हळूहळू हळूहळू ती स्लो होते आणि मग ती थांबते. मग ते थांबल्यानंतर तो एरो कुठल्या कलरवर येणार, तर याच्यामध्ये तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायचा, म्हणजे तुमचा बाण येऊन कुठल्या रंगावर थांबू शकतो, काय पॉसिबिलिटीज आहे, कुठल्या रंगावर येऊन थांबू शकतो. तर कुठल्याही यापैकी एका रंगावर तो एरो येऊन थांबू शकतो. रेड असेल किंवा ऑरेंज असेल, कुठलाही एक येईल याच्यामध्ये. मग रेडची पण पॉसिबिलिटी आहे, ऑरेंज आहे. इथे जेवढे कलर आहेत तेवढेच, आपल्या मनाचे नाही वेगळे घ्यायचे. येल्लो, ब्लू, ग्रीन, पर्पल. यापैकी कोणत्याही एका रंगावर येऊन तो थांबू शकतो. मग ह्या सगळ्यांची पॉसिबिलिटी तेवढीच आहे, सेम आहे. याच्यामध्ये एन ऑफ ए 4 1 2 3 4 5 6 1 2 3 6 आहे एन. काही रंग येऊ शकतो ना, ठीक आहे. आता इथे पुढच्या गणितामध्ये आपण आपले वेळ संपले, आपण उरलेलं जे आहे ते पुढच्या याच्यात शिकूया. तुम्ही काय होमवर्क करायचंय, 5.1 सोडवायचं आहे तुमच्यासाठी होमवर्क. प्रॅक्टिस सेट 5.1 कम्प्लीट करायचं आणि प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये 2 पर्यंत, 2 क्वेश्चन पर्यंत, फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड, याच्यामध्ये क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2 सॉल्व्ह करायचे. हे सगळं सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. गुड बाय.